ना आमच्या घराच्या इथं बघा वरती बघा साडी कशी आहे लटकलेली. जय कोलीच्या हर्षकेली ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आहे महाशिवरात्री म्हणून आम्ही चाललोय कोणगावला. मग इथे बघा मम्मीने बनवले चॉकलेट. सगळ्यांना पोरांना चॉकलेट आवडतं ना, मग मम्मीने चॉकलेट बनवला ना मम्मी. सगळ्या मुलांना चॉकलेट कुनाफा चॉकलेट मस्त बनवलेला आहे आणि मला पण लय आवडला खरं. हा चॉकलेट फक्त दुबई मध्ये भेटतो, असं दुबई मध्ये भेटतो चॉकलेट. तो आपण इथे बनवलाय, घरी बनवलंय आपण. आणि याची रेसिपी तुम्हाला कुकिंग चॅनल वरती पण बघायला भेटेल. आणि खरं लय भारी आलाय. कुकिंग चॅनलचं नाव तर सांग. द केनीज किचन मध्ये भेटेल. द केनीज किचन मध्ये तुम्ही बघा, हा रेसिपी पूर्ण मी दिलेली आहे, त्याच्यामध्ये बघा हा चॉकलेट कसं बनवायचं. तर आता आलेलो आम्ही कोणगाव मध्ये. आज महाशिवरात्री आहे ना मम्मी. आणि बघा आपलं शंकराचं मंदिर. आता झालं आम्ही मोठ्या मामाकडे, सचिन मामाकडे घरी. थकलो ना मम्मी. ऊन पक्का होता ना, ऊन पक्का आणि ताण लागले. हा सगळेजण झोपलेत आतमध्ये, आता उठतील ना. श्रेयान आलाय आता पाणी घ्यायला गेला आतमध्ये. अरे वा, पाणी पण आणतो. श्रेयांचे मोठे नव्हते. सगळे श्रेयान. आता मामा पण आलेला आहे, झोपेतून उठून आला. मंदिरामध्ये कोण नाही आता. दुपारी सगळेजण देवाला सोडून देवाला झोपायला गेले. देवाला आराम करायचा. आराम, देवाला पण आराम, त्यांना पण आराम. संध्याकाळी चालू. गरमी जास्त आहे म्हणून मग इथं कलिंगड पण आणलेले मामीने. चॉकलेट खाऊन बघ. गरमी पण आहे. कुनाफा चॉकलेट, कुनाफा. तुझा नाही ना उपास सचिन? डायरेक्ट चॉकलेट. अरे हा उपास आहे ना. कुनाफा चॉकलेट आहे दुबईचा, मम्मीने घरी बनवलाय. आतमध्ये व ते पिस्ताची फिलिंग आहे, तीच दुबईचे लय भारी होता. पण चॉकलेट वेगळाच आहे, काहीतरी डिफरंट आहे. मित्रांनो आता बघा आपलं संध्याकाळच्या टायमिंगचं मंदिर. गर्दी खूप आहे. इथे बघा गाईस, लांबून कसा मंदिर दिसतं आपला ना. अजून लाइटिंग लावायला घेतलेले तिथे मामा आणि दादा लोकांनी लावायला घेतलेत. काय इथे बघा आरती चालू आलेली. तर मित्रांनो इथं बघा 10 वाजले तरी सुद्धा गर्दी आहेच मंदिरामध्ये. सगळे जण येतच आहेत.
इथे सचिन मामा पण बसलेला आहे. 10 वाजलेत 10. तरी आहे सगळ्यांना पूजा संपणार नाही. महाशिवरात्री परत आषाढी एकादशी इथं डिपेश मामा आहे. काय रे काय चाललंय? हा काय चाल रहा है? भांडी घासते तू? आमच्या फॅमिली मधल्या छोट्या छोट्या पोरी पण बघा काम करतात. दुसरे लोक तुम्ही बघतील ना तर फॅमिली मध्ये कुठल्याच पोरी काम करणार नाही, पण आमची जिगिषा बघा सगळ्यात छोटी आहे पोरगी तरी सुद्धा काम करते. अरे बघितलं यो वर्धन नाही असणार होता. काय करणार होता तू? हा भांडी घासणार होता तू? आणि डान्स चालू आहे. रात्रीचे 11 वाजलेत ना? हो 11 वाजले तरी डान्स चालू आहे बघा कसा. फुल भक्ती फुल भक्ती. बसले बसले. मित्रांनो आता आम्ही चालायला आलेलो आहे ना. आमच्या घराच्या इथं बघा वरती बघा साडी कशी आहे लटकलेली. आता इथं या खांबला कुठे चिंगरिंगरी पकडली, आग पकडली तर इथं या घराला पण लागू शकतं आग. आपलं घर लय भारी दिसतं, पण कसं आहे कलर वलर नाही मारला आपण राहत नाही ना आता. पण मस्त झालं ना आता. मी उद्या तुम्हाला सकाळी दाखवतो. मामाने आता स्टुडिओ टाकायला घेतलाय श्रीनिवास आपल्या घरात. आता आम्ही तर राहत असतो तर अशा आम्हाला सिक्युरिटी भेटली असती कुत्र्यांची. आता आमचं राऊंड मारून झाले 2-3. आता चाललो आम्ही घरी. चाललो बघा ग्राउंड पण गेला अख्खा. आधी तर चांगला ग्राउंड होता. नारळाचं झाड होता समोर सेंटरला. पुराने आठवणी ताजा झाली गाईज. आम्ही आता आतमध्येच आताच बोलत होतो ना आईस्क्रीमवाला भैया आता झाला आईस्क्रीम घेऊन. मी आता आतमध्येच असायचो. बेल जेव्हा वाजायची ना घंटी तर मी बाहेर यायचो. असा बाहेर यायचो आणि बोलायचो का आईस्क्रीम खायचे ना. या अंकलला थांबवायचो आईस्क्रीम घेण्यासाठी आणि आईस्क्रीम घ्यायचो. घराच्या समोरूनच आमच्या जायचा आईस्क्रीमवाला. टेस्टी टेस्टी. ना छोनी काय करायची माहितीये का? छोनी ना माझ्या डिक्कीमध्ये माझ्या सायकलची डिक्की असायची त्याच्यामधून चिल्लर माझीच काढायची ना. मला आईस्क्रीम द्यायची ना सगळ्यांना परत त्याच्यामधून त्या पैशांमधून द्यायची आईस्क्रीम. हा वरती पण आवाज यायचा बेडरूम मध्ये वरतूनच्या फ्लोअरला पण. घे रे घे घे.
आता यो ब्लॉग नको काढला. ब्लॉग तर नाही गेलो ना. नको ना गाईज आता आम्ही चालून आलो ना, आईस्क्रीम पण खाल्ली. तुटला बिटला आम्ही खातो तो डोक्याला टाकून. ना आता बघा भाई मित्रांनो इथं बघा आता अजून चालूच आहे. हा काय रे अजून चालूच आहे. 12 वाजले 12. डिस्को डान्स. जवळ जाऊन आता दाखवतो तुम्हाला, जवळ जाऊन. तुम्हीच पण चालता ना. जावा जावा नाचायला, जावा जावा जावा. आपलं दाखवा ना तुम्ही. एक बजे तक चलेगा, 1 बजे तक. काकी जा ना तू पण नाचायला, जा जा. मित्रांनो 1 वाजता झालेलं आहे यांची पूजा. किती टाइम लागला ना? किती वाजले? 1 वाजला. अजून आरती आहे? 1 वाजले ना? सगळेजण जागेत ना?
गाईज वरती आलेलो आहे अरे देवा. आणि मामा बघा काय बघतोय. मामा काय बघतोय. पिक्चर बघतोय. किती वाजले? रामायण लावलं का. 1 वाजला. शंकराचा picture आहे. शंकराचा पिक्चर आहे. आणि इथे बघा फायनली सगळे जण गेले. आरती झालेली फायनली ना. आता चालू तर गाई सकाळ झाली आहे आणि सकाळी उठलो मी. इथे बघा इथे आपले कोंबड्या द्या साईडला मी तुम्हाला दाखवलेलं असेल आधी. इथे दिसत पण असेल जरा. इथं बाबू आहे. काला हा चल मी पण येतो खालती. आणि इथे यो आता उठलेला आहे. जा रे आंघोळ कर. आणि सगळ्यांना उठलेलं सकाळी बघा सकाळचं ऊन कसं आहे. सकाळचं टायमिंग. नीरज दादा पण आता झाला. आणि मित्रांनो इथे बघा मामीने रांगोली काढायला घेतली सकाळी सकाळी असं रोजचं काम असतो मामीचा. हे पण झोपेतून उठून आले. झोप झाली का. अंघोळ आता कामाला जायचं आम्हाला. आंघोळ करून आधीच नाश्ता. पहिले नाश्ता मग आंघोळ मग कामाला. पहिले पेट पूजा. पहिले पेट पूजा फिर बाकी मग देव. आणि दीपेश मामा आता नेहमीच रेडीच असतो. मित्रांनो आता चाललो आम्ही घरी. अजून त्या दिवशी मी म्हणली जानू खाते ना तर हा करतो. तुम्ही आता आम्ही जायचं नसतं.